इकडे लक्ष द्या बाळांनो. याच्या अगोदर आपण स्तंभ आणि ओळी जेव्हा त्यांची संख्या समान असते त्यावेळेस चौरसाची संख्या कशी मोजायची हे पाहिले. आज आपण स्तंभ आणि ओळी यांची संख्या जर भिन्न असेल म्हणजे वेगवेगळी असेल तर चौरसांची संख्या कशी मोजायची हे पाहणार आहोत. त्याच्यासाठी एक सोपी ट्रिक आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला जे स्तंभ दिलेले आहेत त्यांना क्रमांक देऊन द्या. 1 2 3 4. या ओळी या आकृतीमध्ये 4 स्तंभ आहेत. तर ओळी किती आहेत? 1 2 3. किती ओळी आहेत? 3 ओळी आहेत. याच्यासाठी सोपी ट्रिक आहे. ओळी गुणिले स्तंभ करायचे. काय करायचे? ओळी गुणिले स्तंभ. ओळी किती आहेत तुमच्या? 1 2 3. बरोबर आहे. ओळी 3 आहेत त्या तुम्हाला उतरत्या क्रमाने लिहायच्या आहेत. म्हणजेच पहिल्यांदा 3 2 आणि 1. 3 2 आणि 1 गुणिले 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 स्तंभ किती आहेत? 1 2 3 4 गुणिले 4 3 2 आणि 1. आता इथं काही नाही म्हणून इथं 0 घेतला. आलं लक्षात? उतरत्या क्रमाने लिहिले. यांचा गुणाकार करून घ्यायचा आहे. 3 चौक 2 त्रिक 2 एके 1 0 0. या सगळ्यांची तुम्हाला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. करून घ्या बेरीज. 12 आणि 6 18. 18 आणि 2 20. 20 आणि 0 20. किती आले? या आकृतीमध्ये चौकोनांची संख्या 20. समजलं सगळ्यांना?